द युनिक अकॅडमी सातारा यांच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक यांचे या ठिकाणी स्वागत. तसेच या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री तुकाराम जाधव सर, संचालक द युनिक अकॅडमी, माननीय श्री अन्सार शेख सर IAS, तसेच श्री अमर जगताप सर यांचे या ठिकाणी स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री अन्सार शेख सर UPSC 2015मधून पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 21व्या वर्षी IAS पदी निवड. यांचे स्वागत माननीय श्री तुकाराम जाधव सर, संचालक द युनिक अकॅडमी यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. दिनांक 2 फेब्रुवारी 2015 रोजी द युनिक अकॅडमीची शाखा आपल्या सातारा शहरात बॉम्बे रेस्टॉरंट चौक या ठिकाणी सुरू झाली. विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेबद्दल वाढणारी ओढ व मागणी यामुळे या शाखेचे स्थलांतर 1 जून 2016 पासून सातारा एस टी स्टँडजवळ न्यू राधिका रोड कदम पेट्रोल पंपा शेजारी करण्यात आले. मी आपला अधिक वेळ न घेता ज्यांचे मार्गदर्शन ऐकायचे आपण सर्व उत्सुक आहात अशा माननीय श्री अन्सार शेख सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या यशोगाथेचे कथन व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावे. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि साताऱ्याचे सर्व नागरिक यांना माझा नमस्कार. मागच्या एप्रिलमध्ये मला वाटतं सैराट आला होता. मी पण बघितला फर्स्ट डे फर्स्ट शो आणि मला खूप आवडला, म्हणजे 2दा बघितला मी. आणि त्याच्या काही दिवसातच माझा रिझल्ट लागला आणि मी मग सैराटमधून ऊर्जा घेऊन चिठ्ठ्या लिहायला सुरुवात केली. पण त्या चिठ्ठ्या आणि आत्ता मी लिहिलेली चिठ्ठी ह्या चिठ्ठ्या होत्या त्या, तर त्याचा कुठेही काही संबंध नाही आहे, त्यामुळे कुणी काही अर्थ काढू नका. मी पुण्याला होतो. मला वाटतं फर्स्ट इयरची एक्झाम माझी झाली होती 2013च्या मार्चमध्ये आणि सुट्ट्या लागल्या होत्या. आणि सुट्ट्यामध्ये करायचं काय करायचं एक्झॅक्टली, हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण मी साताराचा रहिवासी नव्हतो, त्यामुळे आमच्याकडं जालन्याला प्रचंड दुष्काळ असतो दरवर्षी. तुम्ही खूप लकी आहात. दुष्काळ म्हणजे काय असतं मला वाटतं साताऱ्याच्या लोकांना माहीत नसेल, माहीत असेल काय असतं पण तुम्ही अनुभवलं नसेल. त्यामुळे आमच्याकडं नेहमी दुष्काळ असायचा आणि आताही तो दुष्काळ असतो. त्यामुळे प्यायच्या पाण्याची खूप वाताहत व्हायची. त्यामुळे घरी जायची इच्छा माझी नव्हती. पुण्यात राहिल्यामुळे 1 वर्ष मला घरी जावं असं वाटत नव्हतं, कारण दुष्काळ होता. दुसरी गोष्ट, मला UPSCची तयारी सुरू करायची होती. तयारी सुरू करण्यासाठी मला पैशांची गरज होती आणि पुस्तकं वगैरे खरेदी करण्यासाठी. त्यामुळे मी विचार केला की आता आपण पुण्यात थांबूयात आणि पुण्यात थांबून कुठेतरी एक जॉब करूयात आणि मग त्या जॉबमधून जे काही पैसे मिळतील त्या पैशातनं आपण आपली पुस्तकं वगैरे खरेदी करू. मग माझ्या रूमपासून काहीतरी 6-7 किलोमीटरच्या अंतरावर मला एका NDAच्या कोचिंग क्लासमध्ये एक असिस्टंट म्हणून क्लासला तिथं जॉब मिळाला. त्या जॉबमध्ये म्हणजे मला सायकलीवरती तो प्रवास करावा लागायचा. 8 तासाचं काम असायचं. 8,000 रुपये पेमेंट मला मिळायचं. 2 महिन्यामध्ये 16,000 रुपये, सगळं खर्च वगैरे जाऊन 10-11 हजार रुपये उरले. त्याची मी पुस्तकं खरेदी केलेली. सांगण्याचा उद्देश असा की त्या क्लासमध्ये एक मुलगा यायचा. त्या मुलाचे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर होते. माझे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे, तुम्ही वाचलं असेल तर. त्याला बघितलं की मला माझ्या वडिलाची आठवण व्हायची आणि मग त्याचे वडील दररोज त्याला तिथं सोडायला यायचे. त्यामुळे आमची एक थोडीशी संवाद वगैरे व्हायचा, थोडेसे संबंध चांगले होते. एकदा ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की तुला आयुष्यात काय करायचं आहे, काय व्हायचं आहे. मग मी म्हटलं की मला IAS व्हायचं आहे, क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे. मग म्हटलं मी भविष्य सांगू शकतो. आता खरं म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी असते, आधीच विचारतात तुला काय करायचं आहे आणि मग मी भविष्य सांगू शकतो. मग म्हणे दाखव तुझा हात. म्हटलं सर माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही आहे. पण म्हणे नाही फ्रीमध्येच आहे. म्हटलं चला मग फ्रीमध्ये तर करून घ्यायला काय हरकत आहे. म्हणून मग मी त्यांना माझा हात दाखवला आणि मग ते म्हटले की सॉरी बेटा, तू क्लास 1 ऑफिसर नाही होणार, IAS नाही होणार, तुला MPSC थ्रूच काहीतरी तयारी करावी लागेल. अर्थात ते आज खोटे ठरलेले आहेत. तर नशीब नावाची जी गोष्ट असते किंवा भविष्य, ती अस्तित्वात नसते. जसं गालिबनं म्हटलंय की हाथों की लकीरों पर मत जाए गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. अर्थात
तरी देखील नशीब नावाच्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे. कारण माझा रिझल्ट लागेपर्यंत आणि मी जन्मलो तिथून तर माझा रिझल्टचा 10 मेचा जो दिवस आहे तिथपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी नुसता अंधकारच बघितलेला होता. त्यामुळे एखादा व्यक्ती नशीबवान असणं, लकी असणं ज्याला म्हणतो आपण, तसं काहीच माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं. एक शेलगाव नावाचं 5-6 हजार लोकसंख्या असलेलं गाव, त्या गावात बदनापूर तालुका, जिल्हा जालना अशा दुष्काळग्रस्त मागास भागामध्ये माझा आमच्या गावाच्या एका झोपडपट्टीत जन्म झालेला होता. आजही आम्हाला राहायचं स्वतःचं घर नाही आहे. भाड्याच्या घरामध्ये झोपडपट्टीत माझा जन्म झाला. माझ्या आधी माझ्या 2 बहिणी जन्मलेल्या होत्या. त्यामुळे माझ्या आईला खूप त्रास झालेला होता. कारण जर सलग 2 बहिणी झाल्या तर स्त्रियांना काय त्रास सहन करावा लागतो ते वेगळं सांगण्याची गरज नाही. मग तिसरं मी झालो. त्यामुळे घरी आनंदाचं वातावरण जरी असलं तरी माझ्या वाटेला दुःख झालेली होती. कारण आधीच दुष्काळ आणि दुष्काळात 13वा महिना म्हणजे आमच्या घरी वेगवेगळे जे सामाजिक प्रश्न आपण बघतो ते सगळे उपस्थित होते. तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचं उदाहरण घ्या. माझे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आणि त्यांना एकतर कमाई कमी असायची आणि ते कमाई जी काही व्हायची त्यातला बराचसा पैसा त्यांच्या दारूच्या व्यसनावर खर्च व्हायचा. बरं, त्यात प्रॉब्लेम असा व्हायचा की दारू वगैरे पिऊन आईला खूप मारहाण आमच्या घरी व्हायची. म्हणजे आम्ही 4 भावंड असं कोपऱ्यात बसून जोराजोरात रडायचो आईला मारहाण होताना बघायला. आमच्या पॅन्टी ओल्या व्हायच्या. एवढा मार माझ्या आईला खावा लागायचा. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार नावाची गोष्ट घरामध्ये मी माझ्या बघितलेली होती. चाइल्ड मॅरेज, बालविवाह ज्याला आपण म्हणतो, ती गोष्टही माझ्या घरामध्ये होती. माझ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या, तिसरा मी आणि माझा एक चौथा भाऊ, आम्ही 4 भावंड होतो. दोघांचीही लग्न जी होती ती वयाच्या 14व्या आणि 15व्या वर्षी लावून देण्यात आली होती. 14-15 म्हणजे खूप कमी वय आहे. त्या वयामध्ये त्यांचं लग्न लावून देण्यात आलेलं होतं. त्यामुळे बालविवाह बघितलेला होता. हुंड्याची पद्धत जी अस्तित्वात असते ती देखील आमच्या घरामध्ये बघितलेली होती. 2 बहिणींची लग्न लावून देण्यासाठी माझ्या वडिलांनी सावकाराकडून कर्ज काढलेलं होतं. त्यामुळे सावकाराकडून होणारं शोषण वेगळं आणि ही एक गोष्ट ते देखील घरात बघून झालेलं होतं. उरलं होतं बहुपत्नीत्वाची पद्धत. तर जर असं म्हणत असेल कोणी की आई ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते कोणाची, तर मला असं वाटतं की भारतातला एक सगळ्यात श्रीमंत जी लोक आहेत त्यांच्यापैकी मी एक असावा, कारण मला 3 होत्या. त्यामुळं तेही घरात बघून झालं होतं. आता माझी पाळी होती. बहिणींनी बालविवाह बघितला, आईने कौटुंबिक हिंसाचार बघितला. मग मी माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे ना त्याच्यात. मग मी उरला सुरला होतं बालमजूर. आमच्या गावामध्ये एक रेस्टॉरंट होतं, तिथं मी एक वेटर म्हणून काम केलेलं होतं. कारण असं होतं की 10वीच्या सुट्ट्या चालू होत्या आणि 10वीच्या सुट्ट्यामध्ये जनरली MKCLचा जो MSCITचा कोर्स असतो तो मला करायचा होता. कॉम्प्युटर शिकायचा होता. त्याची 2,500 रुपये फीस होती. ती अर्थातच आमच्याकडे नव्हती पे करण्यासाठी. वडिलांना म्हटलं, वडिलांकडे नव्हते पैसे. मग म्हटलं मी एका हॉटेलमध्ये काम करतो. मग सकाळी 8 ते रात्री 11 असं त्या रेस्टॉरंटमध्ये मी वेटर म्हणून काम करायचो. चहा वगैरे सर्व करणं, भाजी सर्व करणं, टेबल वगैरे बसून घेणं. सकाळी 8 ते रात्री 11, 2 तास सुट्टी मिळायची. 2 तासाच्या त्या सुट्टीमध्ये जेवण करणं आणि तो कोर्स करणं असा माझा तो प्रवास सुरू होता. रात्री 10 वाजता रेस्टॉरंट बंद व्हायचं. अर्ध्या तासामध्ये सगळी फरशी बसून पुसून काढायची आणि नंतर जी काही दिवसभराची भांडी वगैरे निघतील ती सगळी धुवून काढायची. अशा प्रकारचं ते काम. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या वाईट म्हणून आपण बघत असतो, त्याच्या रोखण्यासाठी शासनाने कायदे केलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी माझ्या उपभोगून झालेल्या होत्या. त्यामुळे मला पुस्तकातून ते शिकण्याची काहीच गरज नव्हती. असा अंधकार आयुष्यामध्ये असताना एखाद्या व्यक्तीच्या एक चांगलं जीवन ज्याच्या वाट्याला येत नसेल, घरामध्ये, परिवारामध्ये, गावामध्ये कुठेच जर सन्मानाची वागणूक मिळत नसेल, जेवायला व्यवस्थित मिळत नसेल, तर किळ्या मुंग्याप्रमाणे आपण का जगावं हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. माझ्यासमोर निर्माण झाला होता. आशेचा किरण एक सापडलेला होता. आम्हाला नेहमी वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये अंधकार असा नेहमीच झालेला नसतो. कुठेतरी आशेचा एक किरण असतो. तो किरण शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. तो किरण मला सापडलेला होता. अशीच एक गोष्ट आहे. एक राजा होता आणि त्या राजाची एक सुंदर राजकन्या होती आणि त्याने असं ठरवलं की मला याचं लग्न लावून द्यायचं आहे. त्यासाठी त्यांनी UPSC सारखी एक एक्झाम घेण्याचं ठरवलं. कारण त्याला सगळ्यात जे हुशार विद्यार्थी ते निवडायचे होते. आता मी असतो त्या काळात तर मी सिलेक्ट झालो असतो, पण मी नव्हतो. आता पूर्वपरीक्षा झाली. 4.5 लाख जणांनी ॲप्लिकेशन केलं होतं, कारण शेवटी राजकन्या भेटणार होती. मग पूर्व परीक्षेमधून काही जण कळाले. मग मुख्य परीक्षा दिली. मग इंटरव्ह्यू झाला. पण इंटरव्ह्यूमध्ये देखील 3 जण इक्वली हुशार सापडले. तिघातला कोण निवडायचा हा खूप मोठा प्रश्न होता. मग असं ठरवलं की यांची आपण बुद्धिमत्ता चाचणी वेगळ्या प्रकारची घेऊयात, जरा त्यांचं व्यावहारिक ज्ञान वगैरे आपण तपासूयात. मग काय सांगितलं तिघांना की आम्ही तुम्हाला 3 सेपरेट रूममध्ये कोंडत आहोत आणि त्याला एकच मार्ग आहे, एकच दरवाजा आहे बाहेर निघण्यासाठी. तो दरवाजा आम्ही बाहेरून कडी लावतोय. त्यामुळे तुम्हाला काहीही युक्ती करून बाहेर पडायचं आहे. आता तिघांनाही कोंडलं, कडी वगैरे लावलेली होती असं त्यांना सांगण्यात आलं. आणि मग पहिल्याने विचार केला की बोंबलायला हा काय प्रश्न झाला.
एकच दरवाजा, त्याची कडी तुम्ही बाहेरून लावताय आणि म्हणता की दरवाजा उडून बाहेर या. म्हणजे तो त्यांनाच मूर्ख म्हणत तो तिथंच बसला. दुसरा होता तोही तसाच बसला. तिसरा माझ्यासारखा थोडासा हुशार होता. त्याने विचार केला की अरे असा प्रश्न विचारतात म्हणजे काहीतरी मार्ग असेल ना कुठंतरी. म्हणून त्यांनी जस्ट तो दरवाजा पुश केला आणि दरवाजा उघडला, कारण कडी लावलीच नव्हती. त्यामुळे प्रयत्न करत राहणं, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक राहणं आणि प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं असतं आपल्या आयुष्यात. कुठेतरी आशेचा किरण असतो, कुठेतरी काहीतरी मार्ग असतो, तो मार्ग आपण शोधला पाहिजे. आणि तो मार्ग जो मला सापडलेला होता तो मार्ग म्हणजे माझी शिक्षण पद्धती, माझी शाळा, माझी पुस्तकं. मला शिकायला खूप आवडायचं. मला मराठी खूप चांगल्या प्रकारे जमायचं. आमच्या घरामध्ये जनरली आम्ही उर्दू मराठी बोलतो, पण माझं एक नॅचरली ते होतं माझ्यामध्ये की मला लवकर मी मराठी शिकलो. आणि मराठी लवकर शिकल्यामुळे आमच्या गावाच्या ज्या 1ली ते 10वीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलेलो होतो, तिथं मी चांगल्या प्रकारे रुळलो. आणि 4थीला आपल्याला जो इतिहास शिकवतात शिवाजी महाराजांचा, तो माझा तोंडपाठ होता. मग मी त्याच्यावर भाषणं वगैरे द्यायचो, शाळेला बक्षिसं आणून द्यायचो. त्यामुळे एक जो शाळेचा सगळ्यांच्या आवडीचा विद्यार्थी ज्याला म्हणतात तशा प्रकारचा मी होतो. आणि मला लहानपणापासून काहीतरी मोठं करायची खूप इच्छा होती. मोठं म्हणजे काय असतं मला माहित नाही, पण मोठं करायचं होतं. 4थीला होतो. माझ्या वडिलांना, जे एका मागास समुदायामध्ये आणि मागास भागामध्ये जन्मले, त्यांना नेहमीच हा प्रश्न प्रत्येकाला विचारला जातो की शिकून याला कुठं नोकरी लागणार. असंच माझ्या वडिलांना कुठेतरी सांगितलं की याला शिकून कुठं नोकरी लागणार आहे, त्यामुळे काहीतरी कामाला लावून द्या. म्हणून माझे वडील माझी TC काढण्यासाठी 4थीला असताना गेलं. तिथे पडळकर सर नावाचे आमचे शिक्षक होते आणि त्यांच्या हे कळल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हटले की हा मुलगा खूप हुशार आहे आणि तो तुमची परिस्थिती बदलून टाकेल, त्यामुळे तुमच्यात जेवढी जास्त क्षमता आहे तेवढं त्याला शिकवा. आता माझे वडील अडाणीच होते, कारण काही दिवसच ते शाळेत गेलेले होते. माझी आई अजिबात शिकलेली नाहीये. आमच्या पिढीमधला मी पहिला ग्रॅज्युएट आहे, माकडापासून आतापर्यंतचा. तर माझे वडील अडाणी असल्यामुळे त्यांना ते कन्व्हिन्स झालं, कारण ज्यावेळेस मास्तर काहीतरी सांगतात त्यावेळेस अडाणी लोक जास्त कन्व्हिन्स होतात. मग त्याने ठरवलं की याला मी शिकवणार. पण दुर्दैवानं माझ्या बहिणी आणि माझा छोटा भाऊ यांना शिकता आलं नाही. माझा छोटा भाऊ शाळेत गेला तर एकतर कोणाचा मार खावण्याचा किंवा कोणाला तरी मारून यायचा, त्यामुळे त्याला काही बिचारायला शिकता आलं नाही. घरामध्ये अर्थातच शिक्षणाचं वातावरण नव्हतं, त्यामुळे कोणी त्याला फोर्स पण केला नाही. मी IAS झालो आज, पण IAS होईपर्यंत माझ्या वडिलांनी किंवा कुठेच कुटुंबियांनी असं मला म्हटलं नाही अभ्यास कर म्हणून. त्यामुळे तसं काही अभ्यासाचं वातावरण नव्हतं, त्यामुळे तो काही शिकू शकला नाही. वयाच्या 14 वर्षी शिक्षण सोडून तो आमच्या मामाच्या एका किराणा दुकानाच्या कामावरती लागला. मग मी शिकत होतो आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. खूप चांगले शिक्षक मला मिळाले. आता आपल्याकडं जनरली जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट असतो लोकांचा, पण मला खूप चांगले शिक्षक मिळालेले होते. त्या शिक्षकांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. ज्या गोष्टी माझे कुटुंबीय, माझे परिवार, माझे नातेवाईक देण्यासाठी कमी पडत होते ते मला शाळेतून मिळत होते. एक रिस्पेक्ट मला शाळेतून मिळत होती, कारण शाळेतला एक हुशार विद्यार्थी म्हणून मी गणला जायचो. त्यामुळे एक चांगलं वातावरण मला माझ्या शाळेमध्ये मिळत होतं. शिक्षकांशी मी मैत्री केलेली होती. मला त्यांचा डब्बा कधी कधी खायला मिळायचा, थोडेफार पैसे मिळायचे खर्चण्यासाठी, एक रिस्पेक्ट मिळायची शिक्षकांमध्ये. त्यामुळे मला शिक्षक आणि माझ्या शाळा आमच्या घरापेक्षा जास्त आवडायचं. त्यामुळे मी जास्त वेळ शाळेत असायचो. रविवारची सुट्टी मला नकोशी वाटायची. त्यामुळे एक शिक्षण चांगल्या प्रकारे मी घेत होतो. 10वीपर्यंत मी आलो होतो. दरम्यानच्या काळात खूप अडचणी शिक्षण घेताना त्यावेळेसही येत होत्या, कारण 9वीपर्यंत येईपर्यंत मी एकाच वहीमध्ये सगळे सब्जेक्ट लिहायचो. आणि जनरली मुलांचं आपलं हँडरायटिंग खूप वाईट असतं, मुलीचं चांगलं असतं त्या तुलनेत. त्यामुळे मलाच कळायचं नाही की कोणत्या विषयाचं मी लिहिलेलं आहे. खूप घाणेरडं होतं माझं हँडरायटिंग. मग 9वीपर्यंत एकाच वहीमध्ये लिहिणं. मला अमिताभ बच्चन खूप आवडायचा आणि अमिताभ बच्चनचे ते जुन्या मूवीजमध्ये जे बेल बॉटम पॅन्टी असायच्या, म्हणजे अगदी फिटिंगच्या ज्या पॅन्टी होत्या डॉन वगैरे मध्ये, तर तशा प्रकारचे आमचे गणवेश शिवायचो आम्ही, गणवेशच्या पॅन्टी. पण प्रॉब्लेम बोंबलायला हा व्हायचा की त्या खूप लवकर फाटायच्या, कारण आम्ही उड्या मारायचो खूप. आणि लवकर फाटल्यामुळे मग आता गणवेश घालणं गरजेचं, कारण आमची शाळा एवढी स्ट्रिक्ट होती की कितीही हुशार असला तो आणि त्याने गणवेश नाही घातला तर सकाळी असेंब्ली असायची आणि असेंब्ली झाल्यानंतर सगळ्यांना सन्मानानं पुढं बोलवायचं आणि खूप मारायचे. ते आता मार खाणं एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याला नकोच वाटतं, आणि त्यात मुली असल्या की अजून नको वाटतं. त्यामुळे मी काय करायचो की ज्यावेळेस माझी पॅन्ट फाटलेली असेल, रंगीत ड्रेस घातला की असेंब्ली सुरू असताना मी कुठेतरी बाहेर लपून बसायचो. शाळेत जायचो नाही मी, असं कुंपणाकडून असं लपून बसायचो भिंतीच्या. आणि सगळा मारहाणीचा कार्यक्रम झाला आणि सगळे वर्गात गेले की आपण लपून वर्गात जाऊन बसायचो. त्यामुळे अशा प्रकारे ह्या अडचणी येत होत्या. मला नॉनव्हेज खायला खूप आवडतं, म्हणजे माझ्याकडे बघून वाटणार नाही तुम्हाला, पण मला खूप आवडायचं. पण ते रेअरली मिळायचं मला. आमच्या शाळेच्या खिचडीत सुदैवानं आळ्या वगैरे असायच्या, तर नॉनव्हेज पण खाऊन व्हायचं. असं एकंदरीतच 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. चांगले शिक्षक मला मिळाले आणि 10वी नंतर आमच्याकडे कॉप्या वगैरे चालायच्या त्या काळात, त्यामुळे 76% मार्क्स होते मला आमच्या शाळेचा. तरी मी टॉपर होतो. परवा एक 2-3 दिवसापूर्वी मी आणि विश्वास नांगरे पटेल जालन्याचे जे गुणवंत होते त्यांचा सत्कार करत होतो. सगळेजण 90 ते 97% टक्केवारी त्यांना होती. त्याचा सत्कार करणं माझ्या मनात विचार होत होता की मला तर 76 होते, ते पण कॉप्या करून, तरी मी त्यांचा सत्कार करतोय. म्हणजे
76% पडल्यानंतर आमच्या शाळेचा टॉपर, आणि शाळेचा टॉपर बनला की आपल्याकडे जे चाळणे असतात ना, चहा चाळतो आपण तसं, की पहिल्या चाळणीचा जो चहा चांगला सगळ्यात भारी पडतो त्याने सायन्सला जायचं, दुसऱ्या चाळणीतला जो थोडासा कमी भारी असतो त्याने कॉमर्सला जायचं, उरलेला कचरा आर्ट्सला. पण मग आता मी सायन्सला जाणं गरजेचं होतं, पण मला सायन्स आणि मॅथ्स अजिबात आवडायचं नाही, आजही ते मला आवडत नाही. एखाद्या सर्वसाधारण माझ्यासारख्या मनुष्यानं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर वगैरे वगैरे का करावं, त्याचं उत्तर मला मिळालेलं नव्हतं. किंवा ह्या रसायनात ते टाका म्हणजे तिसरं तयार होतं, ते का करावं, मी का करावं ते याचं उत्तर मला मिळत नव्हतं. त्यामुळे मला इंटरेस्ट नव्हता, मला आर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. दरम्यानच्या काळात IAS व्हायचा डिसिजन मी घेतला होता. पण तुम्हाला फ्रँकली सांगतो, 10वी पर्यंत, माझं 10वी होईपर्यंत कलेक्टरची बहुतेक निवडणूक होत असावी असं मला वाटायचं. कारण ती खूप मोठी गोष्ट होती. कलेक्टर असतो काय, करतो काय ते माहीत नव्हतं, पण कलेक्टर असं पंतप्रधानासारखं काहीतरी ऐकण्यात यायचं. त्यामुळे मोठं म्हटल्यानंतर निवडणुका म्हटलं की पैसे, आणि मग आपल्याकडे ते नव्हते. त्यामुळे कलेक्टर व्हायचा विचार कधी मनात नव्हता, पण काहीतरी मोठं करायचं होतं. 9वीला असताना एका महाराष्ट्र शासनाची ती एक घरकुल योजना होती. त्या योजनेची 30,000 रुपये, आम्ही दारिद्र्य रेषेखालील BPL फॅमिली आहोत, तर ते मिळाले. आणि ते आणण्यासाठी माझे वडील गेले म्हणजे तहसीलमध्ये, तिथल्या अधिकाऱ्याने 3,000 रुपयाची लाच घेतली. 10वीला असताना मला ते कळलं. मी विचार केला की 2 रुपये ज्यावेळेस मला एका पेनासाठी मागायचे असतात, तो यूज अँड थ्रो पेन येतो बघा प्लास्टिकचा, तो घ्यायचा असेल तर 10 वेळेस विचार करावा लागायचा की वडिलांना मी 2 रुपये कसे मागू, कारण रिक्षा चालक होते. आणि माझ्या वडिलांनी आनंदाने 3,000 रुपये त्याला देऊन टाकले होते. त्यावेळेस मला रिअलाईज झालं की भ्रष्टाचार हे एक प्रकारचं शोषण असतं, आणि त्या शोषणाचा सगळ्यात मोठा बळी आमच्यासारखे गरीब विद्यार्थी असतात. आणि त्याला बदलायचं असेल तर गरज आहे की ज्यांनी ते भोगलंय तिथं पोहोचले, ते तिथं पोहोचले पाहिजे. आणि त्यावेळेस मी डिसाईड केलं की याच्यापेक्षा मी मोठा अधिकारी होणार. पण ते कसं व्हायचं मला माहित नव्हतं. 10वीच्या सुट्ट्या सुरू होत्या, MPSCचा निकाल लागला, आणि त्या निकालातून आमचे जे शिक्षक होते, NS मापारी सर होते, वर्ग शिक्षक, माझे सगळ्यात फेवरेट टीचर, ते ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर झाले होते, BEDO, आणि मग ते साहेब झाले होते. आणि मला पण अधिकारीच व्हायचं होतं, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं सर मला पण अधिकारी व्हायचं तुमच्यासारखं, कसं होतात ते सांगा. मग सरांनी मला MPSCची बेसिक माहिती सांगितली. मी म्हटलं की चला आता आपल्याला MPSC करायचं. मग आपले जे सिली डाऊट्स असतात गावाकडचे, आपण माहीत नसल्यानंतर आपण काही विचारतो, मला पण बरेच जण विचारतात. मग मी विचारलं सर किती पैसे भरले होते, कारण जनरली इंटरव्ह्यूला पैसे मागतात असं असतं ना. मग सरांचा इंटरव्ह्यू झाला तर म्हटलं सर किती पैसे मागितले होते इंटरव्ह्यूवाल्यांनी. अरे सर म्हटले असं काही नसतं, परिस्थिती बदललेली आहे, तुमच्या हार्डवर्कवर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात, ती खूप चांगली लोक असतात, असं काही करत नाहीत ते. मी खूप खुश झालो, कारण माझी परिस्थिती एवढी वाईट होती की जर त्यांनी दिले असते खर्चाला त्यांच्याकडूनच घेतले असते, त्यांना राहायचा देश दूरचा. त्यामुळे मी खुश झालो, म्हटलं चला मग आपल्याला पैसे भरावे लागणार नाही, आपल्या गरिबीत येऊन जाईल. म्हणून म्हटलं की चला आपण आर्ट्स घेऊन जरा सोपं पडेल. पण बद्रीनारायण बारावाले कॉलेज जालना इथं मी 11वी 12वीला आर्ट्स घेतलो. 500 रुपयामध्ये 11वी, 500 रुपयामध्ये 12वी माझं झालं. मला 10 रुपये दररोज माझे वडील जायचे. आमच्या गावापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर, 10-11 किलोमीटरला आमचं कॉलेज होतं. 5 रुपये रिक्षाचे जाण्यासाठी आणि 5 रुपये रिक्षाचे येण्यासाठी, एवढे 10 रुपये पॉकेट मनी भेटायचा. पण आमचे रिक्षावाले खूप चांगले असतात, रिक्षा चालकाच्या मुलाकडून रिक्षावाला कधीच पैसे घेत नाही. माझ्या वडिलाला ते माहीत नव्हतं. मग मी ते 10 रुपये जे होते, माझे जे 10 रुपये असायचे त्यात मी चहा आणि बिस्किट एवढा माझा पॉकेट मनी असायचा कॉलेजचा. आता 10 रुपयात काय होतं हे मला चांगल्या प्रकारे माहित होतं, तुम्ही कॉलेजला असालच. त्यामुळे ते 10 रुपयात माझं भागायचं सगळं. पण मी कॉलेज खूप गाजवलं, कारण मला जे आवडत होते सब्जेक्ट्स, ते सब्जेक्ट्स मी घेतलेले होते. संस्कृत माझा होता, सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, म्युझिक असे सब्जेक्ट घेतले. आणि 11वीला असताना मला कळलं, आमचे एक शिक्षक होते जे UPSCची तयारी करत होते, आता इथे तयारी करतायत, त्यांनी मला सांगितलं की कलेक्टरचे इलेक्शन होत नसतात, त्याची UPSC नावाची एक परीक्षा असते, आणि त्याच्यातून ते निवडलं. मग त्यांनी मला प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू असं बेसिक्स ढाचा सांगितला. मी खूप आनंदी झालो, म्हटलं चला आपल्याला असंही मोठं करायचं होतं, मग MPSC कशाला, आपण UPSC करूयात. त्यामुळे मी मोठं स्वप्न ठेवलं आणि म्हटलं सर मला लवकर पुस्तकांची लिस्ट सांगा, मला अभ्यास चालू करायचा आहे. सर म्हटलं एवढी घाई करू नको, आता तू तेवढा मॅच्युअर नाही आहेस, 12वीचा चांगला अभ्यास कर, पुण्याला जा, थोडंसं वातावरण आहे, चांगलं कॉलेज, चांगले मित्र, चांगले क्लासेस मिळतील, आणि मग तयारी सुरू कर. मग फक्त 12वी नंतर पुण्याला जायचं आहे ह्याच एका उद्देशानं 12वीचा खूप मेहनत घेऊन अभ्यास केला. दरम्यानच्या काळात कॉम्पॅर थांबल्या होत्या, केल्या पण नसत्या चालल्या असतं तर, कारण खूप चांगला अभ्यास मी केला. 11वी 12वीचा कॉलेज देखील गाजवला. 12वीला मला एवढी मेहनत मी घेतली होती की मला 12वी आर्ट्स घेऊन 91% मार्क्स होते, खूप जास्त मार्क्स होते. मी मार्कावरून माझी हुशारी नाही सांगत, पण मार्कावरून मी किती मेहनत घेतली होती ती सांगतोय. संस्कृत घेतला होता 11वी 12वीला, तोपर्यंत बोंबलायला माझा आणि संस्कृतचा काही संबंध नव्हता. त्यात मला 100 पैकी 100 मार्क्स होते. तेही खूप अप्रूप वाटत होतं लोकांना, कारण जनरली एका मुस्लिम मुलानं संस्कृत घेणं हे दुर्मिळ असतं, आणि त्यात 100 पैकी 100 हे देखील दुर्मिळ असतं. त्यामुळे खूप कौतुक वगैरे आमच्या जालन्यामध्ये माझं सुरू झालं. मग नेते येतात सत्काराला, ते येतच असतात जनरली.
आले माझ्या आई सत्काराला. आणि मग त्यांना कळलं की मला IAS वगैरे व्हायचं आहे, पुण्याला जायचं आहे. मग त्यांनी घोषणा केल्या, कारण निवडणुका जवळ आल्या त्यावेळेस. मग त्यांनी घोषणा केल्या, मी 10,000 देतो, मी 20,000 देतो, मी 30 देतो. तिथं गेल्यानंतर मला कॉल कर क्लासवाल्याकडं, मी तुला क्लास फ्रीमध्ये लावून देतो. अशा सगळ्या घोषणा केल्या, पण बिचाऱ्यांचे शब्दच राहिले. काहीच मला त्यांच्याकडून मिळालं नाही. मी खूप आनंदी होतो सुरुवातीला, म्हणलं चला असे आपल्याकडे पैसे नाही, कोणी मदत दिली तर घ्यायला काय हरकत आहे आपल्याला. त्यामुळे असं काही झालं नाही. माझे वडील रिक्षा चालवत होते. त्यांनी म्हटलं की मी तुला पुढे शिकवतो, मी रिक्षा चालवून घर चालवून जेवढे पैसे उरतील तुला पाठवतो. माझा छोटा भाऊ 2 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा, मामाकडे काम करत होता. तो म्हटला मला जेवढे काही सॅलरी मिळेल, सुरुवातीला 2,500 आणि आता 6,000, ते सगळे मी तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करतो. तू आतापर्यंत रिझल्ट लागेपर्यंत मला ते पैसे 3 वर्ष त्याने मला ते ट्रान्सफर करायचा पैसे. त्यांच्या आधारावरती मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतरचा एक वेगळाच संघर्ष होता, कारण 12वी पर्यंत मी मराठी माध्यमातून शिकलोय. एक गावंढळ मुलगा जो ग्रामीण भागातला जो असतो तसा मी होतो, टॉपर जरी असलो तरी. पुण्याला गेलो ज्यावेळेस माझ्याकडे फक्त 2 टी-शर्ट होते, एक पर्पल रंगाचा आणि एक रेड रंगाचा, 2 साध्या आपल्या जीन्सच्या पॅन्टी होत्या आणि आपली एक स्लीपर चप्पल आणि पिशवी घेऊन मी पुण्याला आलो होतो. फर्ग्युसन सारख्या एका मोठ्या कॉलेजला मला ॲडमिशन मिळालेली होती, ज्या कॉलेजमध्ये देश विदेशातले परदेशातले विद्यार्थी येतात, खाडखाड इंग्लिश बोलतात, सुंदर दिसतात, चांगले कपडे घालतात, चांगले मोबाईल्स त्यांच्याकडे असतात, एकदम स्टँडर्ड माझ्यापेक्षा खूप मोठी असणारी अशी ही लोक होती. त्यांच्यात मी जाऊन बसणार होतो. माझं इंग्रजी खूप वीक होतं, पण सुदैवानं आपल्या शिक्षण पद्धतीमुळं आमच्या 11-12वीच्या सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्समधून मी इंग्रजी टॉपर होतो, पण तरी माझं इंग्लिश खूप वीक होतं. मी एक किस्सा जो नेहमी सांगतो, तुम्ही ऐकला असेल, की पहिल्यांदा पुण्याला चाललो होतो. ती ट्रॅव्हल्स 11 वाजता असायची आमच्या जालन्यावरून, ती पुण्याला 5 वाजता सोडणार होती. आणि 5 वाजता मी डोळे माझे उघडत होतो, तर डोळे चोत मी ज्यावेळेस खिडकीत बसलेलो होतो विंडो सीटमध्ये, त्यावेळेस मोठी मोठी दुकानावर टू लेट असं लिहिलं होतं. म्हणजे हे आम्हाला देणे आहे असं त्याचा अर्थ होता. मला नंतर कळलं, पण म्हटलं टॉयलेटच आहे की काय. त्यातला आय कुठं गेला या बघूनच मी शॉक झालो. म्हटलं आपला चष्मा काढलाय, मे बी त्याच्यामुळे होत असेल. पण चष्मा घातला तरी टुलेटच दिसते. म्हटलं जर असं असेल तर आपल्या इंग्रजीमध्येच काहीतरी फॉल्ट असावं. एवढी वाईट माझी इंग्रजी होती, तरी मी टॉपर होतो. मग फर्ग्युसनमध्ये जाऊन बसलो. खाडखाड इंग्लिश बोलणारी मुलं, त्यांच्यात आपलं कसं होणार हे मला खूप भीती वाटत होती. बोंबल्याला त्यात झालं असं की 20 जूनला आमचं सुरू होणार होतं कॉलेज. पहिलाच दिवस होता कॉलेजचा, आणि पावसाळा सुरू असतो जनरली आपल्याकडं. त्यामुळे स्लीपरमुळे चिखल असतो, आणि चिखलामुळे आपल्या स्लीपरमुळं आपल्या पॅन्टीवर मागच्या बाजूने काय डिझाईन होतं ते मी अनुभव घेतला असेल कधीतरी. तसं डिझाईन घेऊन मी आमच्या वर्गात जाऊन बसलो. बोंबला तिकडं कोपऱ्यात असा मोठा वर्ग, 350 जण जवळपास आमच्या बॅचला होते. आणि मग सैराट बघितला असेल तुम्ही, तर त्याच्यात सुरू होतं की तुम्हाला काय आवडतं सांगा, बघ ते बुलेट वगैरे असं ते आहे सगळं. तसं आमच्याकडे सुरू झालं की सांगा तुम्हाला काय करायचंय म्हणून. मग तिथून नंबर सुरू झाला. माझा शेवटी येणार होता. 95% जणांचं उत्तर IAS व्हायचंय. ते एकदम खाडखाड इंग्लिशमध्ये अगदी स्टँडर्ड, एकदम फ्लुएंटली बोलणारे. 350 जणांपैकी जर 95% जण तेच करणार असतील तर आपलं कसं होणार याची मला भीती वाटत होती. माझा नंबर येईपर्यंत मी PSI STI तलाठीपर्यंत आलो होतो. तरी कुणास ठाऊक माझ्या तोंडातनं तेच निघालं की सर मला पण IASच व्हायचंय. आणि आजची गोष्ट अशी की त्या 350 जणांपैकी ह्या बॅचचा मी एकटा IAS झालोय. पुण्याला आलं, पुण्याला खूप एन्जॉय केला, खूप चांगला अभ्यास देखील केला. इंग्लिश माझं वीक होतं. मी जाणीवपूर्वक माझं BA इंग्लिश माध्यमातून केलं होतं. BA पॉलिटिकल सायन्स माझं झालेलं आहे. इंग्रजीतून शिकलो, चांगले मित्रमैत्रिणी बनवले, कॉलेज एन्जॉय केलं. कॉलेजला भरपूर बक्षिसं मिळवून दिली. वक्तृत्व स्पर्धा, माझा बोलणं चांगलं असल्यामुळं भरपूर बक्षिसं मला मिळालेली होती. आमच्या कॉलेजच्या मॅगझिनमध्ये माझी कविता यायची, माझा फोटो वगैरे, असं चांगल्या प्रकारे कॉलेज मी 1 वर्ष जगलो. आणि 1 वर्ष कॉलेज संपल्यानंतर मी विचार सुरू केला की ज्या कारणासाठी मी इथं आलो होतो त्याच्यासाठी मी काय मिळवलं. UPSC साठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्यापैकी मी काय मिळवलं, तर फक्त UPSC समजून घेणं पहिल्या वर्षी जे असतं त्या व्यतिरिक्त मी काहीच केलेलं नव्हतं. NCERT देखील मी वाचलेलं नव्हत्याच. आणि त्यावेळेस मी डिसाईड केलं की आपण आता आपला मित्रपरिवार थोडासा बाजूला सारूयात, कॉलेज थोडंसं बाजूला सारूयात, आणि आपण जास्तीत जास्त फोकस UPSC कडे करूयात. मग मी युनिक अकॅडमीच्या जुलै 2013 म्हणजे माझं सेकंड इयर कॉलेजचं सुरू झालं होतं, मी 19 वर्षाचं होतो त्यावेळेस मी तो क्लास लावला. त्याचे पैसेही माझ्याकडे नव्हते. मी कसं बसं सरांना कन्व्हिन्स करून थोडेसे फीसमध्ये सवलत मिळवली आणि माझा क्लास सुरू झाला. बोंबलाला तिथं देखील खूप प्रॉब्लेम असायचे, कारण वर्गामध्ये असे 200-250 जण बसणार, त्यामध्ये मी एकटाच, म्हणजे खूप सगळ्यात लहान मीच होतो, दिसायचो पण खूप लहान मी. त्यामुळे सगळेजण खूप कुतूहलाने कौतुकाने माझ्याकडे बघायचे, म्हणजे काही जण कुत्सित वृत्तीने बघायचे, असे बघायचे माझ्याकडे. ज्यावेळेस मी असा मागणं पुढे येऊन बसायचो, कारण छोटा असल्यामुळे मी फ्रंटला बसायचो, त्यामुळे सगळेजण असे बघायचे. तुम्ही जर जंगल बुक बघितला असेल हिंदीमधला, त्यात तो मोगली हरवतो बघा जंगलात, आणि हरवल्यानंतर तिला प्रियंका चोप्राच्या रूपानं का भेटते, तो नाग भेटतो मोठा, आणि तो नाग विचारतो त्याला की ए नन्ही सी जान इस घने जंगल में तुम कैसे आए. तसा यांचा ॲटिट्यूड. हा कशाला आला असेल इकडं म्हणजे. तर
तरी मी पॉझिटिव्ह होतो. मला खूप हसायची मुलं, काही जण चिडवायची पण, एवढा छोटा कशाला आला, याचं होणार आहे का, असं तसं हे ते सगळं बाजूला सारून मी फक्त क्लासकडे फोकस केला होता. पहिले 6 महिने तर कळलंच नाही वर्गामध्ये काय चाललेलं असायचं, माझा आर्ट्स असून देखील. तरी पेशन्स होते माझ्यामध्ये, संयम होता की आपल्याला टिकून राहायचं, चिकाटी होती माझ्यामध्ये की आपल्याला काही झालं तरी इथं बसून राहायचंय. 6 महिने कळायला लागले. त्याच्यानंतरचे जे 6 महिने होते, त्या 6 महिन्यामध्ये मी मुख्य परीक्षेचा, ऑप्शनल आणि मुख्य परीक्षा असा 1 वर्षामध्ये मी अभ्यास केला होता क्लास करता करता. मग माझं 2nd इयर कंप्लीट झालं. 3rd इयरचा मी प्लॅन केला. त्या 3rd इयरच्या प्लॅनमध्ये पहिले 3 महिने मी मुख्य परीक्षा आणि आतापर्यंत जे काही मी केलं होतं, म्हणजे मी मॅगझिन वाचायला सुरुवात केली होती, नोट्स काढायला सुरुवात केली होती, करंट अफेअर्सचा अभ्यास चालू केला होता, NCERT वाचल्या होत्या, रेफरन्स बुक्स वाचले होते. त्याचबरोबर दररोज मी जे काही लेक्चर व्हायचं ते मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचो आणि घरी जाऊन मी ते पुन्हा पुन्हा ऐकायचो. तर मी जे पहिले 3 महिने होते माझ्या फायनल इयरचे, ते पहिले 3 महिने मी फक्त ह्या गोष्टी केल्या, जे सगळं रिव्हिजन करून काढलं. मग उरलेले जे 9 महिने होते, ते 9 महिने माझ्या पूर्व परीक्षेला उरले होते. कारण ऑगस्ट 23ला माझी पूर्व परीक्षा होती. 1 नोव्हेंबर पासून म्हणजे 9 महिन्याआधी मी पूर्व परीक्षेचा अभ्यास चालू केला. जनरली मुलं 5-6 महिनेच करावा असा सल्ला देत असतात, पण माझा पहिला अटेम्प्ट वयाच्या 21व्या वर्षी होता आणि माझ्याशी कॉम्पिटिशन अशा लोकांची होती ज्यांनी 4-4 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत. मग त्यांच्याशी जर आपल्याला पुढे जायचं असेल तर फर्स्ट अटेम्प्टच्या वेळेस आपल्याला थोडासा प्रिलिमचा जास्त अभ्यास करावा लागतो, कारण क्वांटिटीच्या तुलनेत कॉम्पिटिशन जास्त असते. 4.5 लाख जणांमधून आमच्या वेळेस 15,000 जण पूर्व परीक्षा क्लिअर करणार होते. त्या 15,000 जणांमध्ये यायचं असेल तर जास्त अभ्यास करणं गरजेचं होतं. मग 9 महिन्यामध्ये आमच्या कॉलेजच्या सिरियस होता, आम्ही 4 जण ग्रुप बनवला. त्या ग्रुपमध्ये असं डिसाईड केलं की सिरियसली अभ्यास करायचा. मग आम्ही एकमेकाच्या टेस्ट वगैरे घ्यायचो, ग्रुप डिस्कशन करायचो. ती कल्पना माझी अशी होती की एक संडेला मी काय करणार की 6वीचं समजा आपण म्हणूयात की जिओग्राफीचं NCERT, त्याच्यावर UPSC जसे प्रश्न विचारते, UPSC मला समजली होती कशी असते, UPSC जसे प्रश्न विचारू शकते त्या पुस्तकावरती, त्याच्यावरती मी 20-1 प्रश्न तयार करणार. त्याचबरोबर हिंदूमधून जे काही मला करंट अफेअरचे क्वेश्चन काढता येतील ते 5-10 क्वेश्चन आठवड्याभराचे मी काढणार. मी पेपर सोडायला त्या तिघांना देणार, 3 जण पेपर सोडवणार, 10-15 मिनिटाचा वेळ असणार आणि झाल्यानंतर मग मी ते चेक करणार. मग कोणाचं कुठं चुकलं, काय अडतंय, काय चुकी आहे, काय त्रुटी आहेत, या सगळ्या गोष्टीचं आम्ही अनालिसिस करणार. ते झाल्यानंतर आठवड्याभरात जो महत्त्वाचा एखादा इश्यू घडला असेल त्या इश्यूवरती आम्ही GS साठी डिस्कशन करायचो. त्यातून आम्हाला आमच्या चुका कळायच्या आणि आमचा खूप चांगला अभ्यास व्हायचा. कारण ज्यावेळेस आपण प्रश्न काढण्यासाठी अभ्यास करतो त्यावेळेस आपला खूप डिटेलमध्ये अभ्यास झालेला असतो. तसा माझा खूप चांगला अभ्यास झाला होता. मग दुसऱ्या रविवारी दुसरा मित्र 7वीच्या NCERTवर, असं करत करत आमचं NCERT सगळ्या विषयाचं संपलं. त्याच्यानंतर रेफरन्स बुक जे काय असतात 5-15 जे काही रेफरन्स बुक्स असतील ते प्रत्येक रेफरन्स बुक्सवरच्या टेस्ट घेऊन झाल्या. ते झाल्यानंतर शेवटी आमच्या इंटिग्रेटेड टेस्ट झाल्या, म्हणजे सगळे सब्जेक्ट्स मिळून करंट अफेअर वगैरे सगळे मिळून तुम्हाला वाटेल तिथून क्वेश्चन काढा. 100 मार्काचा UP सारखा पेपर, अशा मी 15-15 पेपर, म्हणजे ओव्हरऑल मी जर म्हणलं तर मी पूर्व परीक्षेसाठी 7,500 प्रश्न GS चे सोडवलेले होते. 75 पेपर मी GS चे सोडवून गेलेलो होतो. आम्ही सगळे मित्र, ते आमची खूप चांगली तयारी झाली होती. दरम्यानच्या काळात माझं CSAT खूप वीक होतं. मी म्हटलं ना मला मॅथ्स आवडायचं नाही अजिबात. मग मी काय केलं की चला मॅथ्स आवडत नाही ना, मग लॉजिक आपलं चांगलं आहे आणि इंग्लिश चांगलं आहे, मग त्याच्यावर मी जास्त फोकस केलं. मॅथ्सकडे मी दुर्लक्ष केलं. असाही बोंबलाला CSATचा पेपर आपल्या आर्ट्सवाल्याकडून कव्हर होत नसतो, म्हणून म्हटलं की मॅथ्स आपण स्किप करू आणि बाकीच्या विषयावर मी आणखी चांगली CSATची देखील एका शेवटच्या महिन्यामध्ये तयारी केली. मी जास्तीत जास्त ते पॅसेजेस वगैरे सोडवायचो आणि मग मला पूर्व परीक्षेचा पेपर खूप चांगला गेला, कारण मी भरपूर नोट्स काढल्या होत्या, माझ्या शॉर्ट नोट्स काढल्या होत्या, मायक्रो नोट्स काढल्या होत्या. शेवटच्या 1 महिन्यात मी फक्त त्या मायक्रो नोट्स वाचत होतो. एवढ्या वेळेस ते मी वाचले होतं की पुढं काय येणार आहे माझ्या नोट्समध्ये हे मला माहीत झालं होतं. आणि त्या मायक्रो नोट्स एवढ्या मायक्रो होत्या की ते रिवाईज करण्यासाठी 12 तास लागायचे. तर अशा प्रकारच्या त्या नोट्स वगैरे काढून 1 महिना मी प्रचंड त्याचा रिव्हिजन केली, भरपूर रिव्हिजन केली, कारण पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन खूप गरजेची असते, कारण मॅनर्स कुठेतरी चेंज केलेलं असून तिथून ते उत्तर सगळं बदलतं. मग अशा प्रकारे त्या नोट्सची तयारी केली. एक्झामचे 1 दिवस आधी शनिवार होता, शनिवारी शुक्रवारी मला वाटतं दृश्यम रिलीज झाला होता, अजय देवगणचा. मूवीज आवडतात म्हणून मी मूवी बघायला गेलो. बरेच जण अभ्यास करतात शेवटच्या दिवशी, पण तसं काही नाही केलं. सकाळी 9 वाजता पेपर होता, 7लाच सेंटरला पोहोचलो. माझ्या बाजूच्या बाकडावरती एक मुलगा वाट बघत होता, तोही लवकर आला होता. तो इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत काढून बसला होता. आता म्हटलं बोंबलाला 1 वर्ष गेलं आणि काही नाही केलं आणि आता 1-2 तासात काय करणार आहे, म्हणजे 700 पानाचं ते पुस्तक, त्याच्यात काय होणार आहे याचं. मी मस्तपैकी आमच्या मित्राच्या टॅबमध्ये डर्टी पिक्चर बघत बसलो होतो. मग 9ला मी गेलो एक्झामिनेशन हॉलमध्ये, मी पेपर वगैरे दिला. मला खूप चांगला पेपर गेला आणि 114-15 असे मार्क्स येतील. OBC मध्ये होतो मी, म्हणून मला प्रिलिम होईल असं मी जाधव सरांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे आता मुख्य परीक्षेची तयारी करणं मला गरजेचं होतं. दरम्यानच्या काळात प्रिलिमचा रिझल्ट आला ऑक्टोबरमध्ये. आमच्या पुण्याची एका हाऊसिंग सोसायटी आहे, खूप सुंदर आहे आणि संध्याकाळी जास्त सुंदर दिसते. त्यामुळे आम्ही संध्याकाळी फेरफटका मारत होतो आणि तेवढ्यात माझ्या मित्राचा कॉल आला आणि तो म्हटला, अन्सार कॉंग्रॅच्युलेशन्स, तू पूर्व परीक्षा क्लिअर झालायस. पण 4.5 लाख जवळजवळ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यातून 15,000 सिलेक्ट झाले होते. त्यात मराठी माध्यमातून पहिल्या अटेम्प्टमध्ये 21व्या वर्षी मी ती प्रिलिम क्लिअर केली होती. हे खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. त्याची 2 कारणं होती.
एक कारण असं होतं की जनरली आपल्या निकालाची जी उत्सुकता असते, ती उत्सुकता आपल्या आईवडिलांपेक्षा गावकऱ्यांना जास्त असते. त्यामुळे ज्यावेळेस मी गावामध्ये जायचो, कधी पण मी खूप रेअरली जायचो आमच्या गावात, तर आमच्या गावकरी मंडळी असे हात पकडायचे आणि म्हणायचे अजून किती दिवस. त्यांना असं वाटायचं की मे बी हे इंजिनिअरिंग असेल, 4 वर्ष करा आणि इंजिनियर व्हा, तसं 3 वर्ष करा आणि IAS व्हा. त्यांना कसं जमणार की वयाच्या 21व्या वर्षी होत आहेत आणि वयाच्या 31व्या वर्षी होत आहेत, हे त्यांना समजून सांगणं खूप अवघड असायचं. त्यामुळे मी काय करायचो की रेअरलीच गावात जायचो. मग ट्रॅव्हल्स असायची 11 वाजता पुण्यावरनं, सकाळी 5 वाजता गावात सोडायची. 5 वाजता सगळं गाव झोपलेलं असायचं, घरी जायचं, 2 दिवस घरात कोंडून घ्यायचं, खायचं प्यायचं, गप्पा मारायच्या. पुन्हा 11 वाजता आमच्या जालन्यावरनं ट्रॅव्हल्स असायची, 5 वाजता पुण्यात सोडायची, सगळं गाव त्यावेळेस झोपलेलं असायचं. त्यामुळे मी कोणालाच दिसायचो नाही. दुसरी गोष्ट अशी होती की आमच्या गावात अफवा पसरली होती की एका ब्राह्मण मुलीशी माझं लग्न झालंय. त्यामुळे मुलं जर पुण्याला गेली की बिघडतात असं सांगितलं जातं. त्यामुळे असं माझ्या वडिलांना सांगण्यात येत होतं. त्यामुळे मी बिघडलो माझं काही खरं नाही असं सगळी चर्चा सुरू होती. आणि त्यामध्ये हा रिझल्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता की बघा, मी बिघडलो नाही, मी अभ्यास केला आणि मी पूर्वपरीक्षा पास झालोय. त्यामुळे मी अतिशय आनंदी होतो. 2-3 दिवस आमची पार्टी करण्यात गेले आणि मग 100 दिवस उरले होते माझ्याकडे मुख्य परीक्षेसाठी. पहिल्यांदा मी मुख्य परीक्षा देत होतो. 4-5 अटेम्प्ट दिलेले मुलं होते. त्यांच्या तुलनेत जर मला त्या लेवलचं लिखाण करायचं असेल तर मला लिखाणाची प्रॅक्टिस करणं, रिव्हिजन करणं, वारंवार वाचणं, डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं होतं. कारण फर्स्ट अटेम्प्टला थोडीशी आपली तयारी कमी असते. म्हणून मी तुकाराम जाधव सरांकडे गेलो. त्यांनी मला 100 दिवसाचं एक टाइम टेबल तयार करून गेला. त्या टाइम टेबल मी फॉलो केला. GSचा, ऑप्शनलचा, एस्से सगळ्यांची मी तयारी केली. मी 50 दिवस जे होते पहिले ते रायटिंग स्किलवर फोकस केला. मी स्पीडच्या मागं नाही लागलो. मला म्हटलं अर्धा तास लागला तरी चालेल, पण ते एक प्रश्न सोडून झाला तरी चालेल, पण तो चांगला सोडवला पाहिजे. मी सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यांदा सरांकडे उत्तर चेक करून घेऊन गेलो होतो, कारण मुख्य परीक्षा 1750 मार्काची असते आणि त्यात रायटिंग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो. त्यामुळे पहिल्यांदा ज्यावेळेस सरांकडे 5-6 उत्तरं लिहून घेऊन गेलो, त्यावेळेस मला 15 पैकी सरांनी 2.5 आणि 3 मार्क दिले होते. ते खूप कमी होते, त्याच्यावर निघणं अवघड होतं. मग सरांनी मला काही सूचना केलेल्या होत्या, त्या सूचनांचं मी पालन केलं. पुढच्या वेळेस मी त्यामध्ये जे सूचना केल्या होत्या त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या पुढच्या उत्तरामध्ये केलं. त्यामुळे मग 4.5-5 असं करत करत ज्यावेळेस शेवटचे माझा पेपर मी दिला होता, त्यावेळेस मला 15 पैकी 8 ते 9 मार्क, जे एक्सलंट मार्क मला वाटतात की होते, ते द्यायला सरांनी सुरुवात केली होती. ते 50 दिवसामध्ये स्किल डेव्हलप केलं. पुढच्या 50 दिवसामध्ये मी स्पीड डेव्हलप केलं. असं 100 दिवसामध्ये रायटिंग स्किल आणि रायटिंग स्पीड या दोन्ही गोष्टी मुख्य परीक्षेसाठी गरजेच्या असतात, त्या मी डेव्हलप केल्या होत्या. त्याचबरोबर रिव्हिजन आणि माझं रिडिंग सुरू होतं. 100 दिवस मी खूप अभ्यास केला. म्हणजे प्रिलिमपेक्षाही जास्त अभ्यास तो 100 दिवसात मी मेन्सचा केला होता. युद्ध पातळीवर अभ्यास केला होता. माझा मेंदू एवढा थकायचा की मी 12 ते 6 फक्त नेहमी झोपत आलेलो आहे. 6 तास मी झोपायचो, पण 11:30लाच माझा मेंदू एवढा थकायचा की मी बसल्याच मला अभ्यास करता करता झोप लागायची. आणि ज्यावेळेस माझे डोळे उघडायचे त्यावेळेस सकाळचे 6 वाजलेले असायचे. म्हणजे बसल्याच मी झोपून जायचो. दरम्यानच्या काळात माझं वजन ही बऱ्यापैकी कमी झालेलं होतं. म्हणजे मी 4 वर्ष झाले पुण्यात येऊन आलो, त्यावेळेस 50 किलोचा, आता 51 किलोचा. एकाच वर्षाने वाढलेलं होतं. वाढलं काय असेल तर माझा चष्म्याचा नंबर वाढला होता. असं करून 100 दिवस प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास केला. मुंबईला गेलो. आता मुख्य परीक्षा पर्सनली जाऊन तिथं देणं हे देखील खूप मोठा संघर्ष असतो. कारण पेपर ज्यावेळेस हातात येतो त्यावेळेस धडधड वाढते आपली. की धडधड कशी करायची, तर मी डोळे झाकून माझ्या आईवडिलांचं स्मरण करायचो. मला IAS का व्हायचं त्या ध्येयाचं स्मरण करायचो आणि मग मला एनर्जी यायची. आणि मी स्वतःलाच म्हणायचो की अन्सार 3 तास आहे, 20 शत्रू आहे, 20च्या 20 आपल्याला संपवणं गरजेचं आहे. मग 3 तास लिखाण, 4000 शब्द लिहावे लागायचे. कारण प्रत्येक प्रश्नाला 9 मिनिटं 200 शब्द अशा प्रकारचं ते पॅटर्न होतं. ते संपूर्ण स्पीडमध्ये, वेळेमध्ये संपवणं खूप गरजेचं होतं. आणि मी म्हणायचो की 30 ते 20चे 20 शत्रू आपल्याला संपवायचे. तो निर्धार करून मी पेपर दिला. 3 तास पेपर झाल्यानंतर 2 तास सुट्टी असायची, त्यामध्ये जेवण आणि हात वगैरे चोळले. आणि त्याच्यानंतर पुन्हा 3 तास लिखाण, पुन्हा 4000 शब्द, असं दिवसामध्ये 6 तास लिहावं लागायचं. 8000 शब्द एवढं ते लिखाण असायचं. एवढं स्पीडनं आणि ते महत्त्वाचं लिखावं लागायचं. त्यात पेपर बोंबल्याला आपल्या जिल्हा परिषदच्या किंवा आपल्या कॉलेजसारखं नसतं. किसने किस्से कहा, जोड्या लावा, रिकाम जागा भरा, असे पेपर नव्हता. तो पेपर खूप फिरून प्रश्न विचारतात. तुम्ही अनालिसिस केला असेल, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला कळलं असेल की खूप फिरून प्रश्न विचारायचे. प्रश्न समजून घेऊन ते लिखावं लागायचं. त्यामुळे अंगठा सुजायचा. म्हणजे हा जो बोट असायचा तो सुजायचा. तो सुजल्यानंतर मग घरी जाऊन गरम पाण्यात तो मीठ टाकून बुडवून ठेवायचा, म्हणजे त्याला आराम मिळायचा. बरं, एवढा एखादा विद्यार्थी करतो, पण रेस्ट घेण्यासाठी 1-2 दिवस पाहिजे. जसं 11वी-12वी वाल्यांना भेटतात. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना एक पेपर झाला की 2 दिवस सुट्ट्या. तसं काहीच नव्हतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी 6 वाजता उठून तयारी करून 9ला पेपरला जायचं असायचं. असं 6 दिवस ती मुख्य परीक्षा चालली. 1750 मार्काची ओव्हरऑल मुख्य परीक्षा होती.
त्यापैकी फक्त माझं 12 मार्काचं लिहायचं राहून गेलं होतं. ते एक्सलंट पेपर मी सोडवलेले होते आणि मुख्य परीक्षेचं माझं होईल असं मला 50-50 वाटत होतं की 50% गॅरंटी आहे, 50% गॅरंटी नाही. मग मी आणि सर एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो आणि सर म्हटले की 100% तुला इंटरव्ह्यूचा कॉल येणार, तुला काय वाटतं? म्हटलं सर माझं 50-50 आहे, मला 50% वाटतं होईल, 50% वाटतं होणार नाही. माझं नेहमीचं 50-50च असतं. पण सर म्हटले 100% तुझं होणार. मग मी त्या दृष्टीनं सरांनी एक इंटरव्ह्यूसाठी स्पेशल लायब्ररी पुण्यामध्ये तयार केली होती. तिथं मी अधिक जास्त वाचन सुरू केलं, कारण मला वाचणं गरजेचं होतं इंटरव्ह्यू जर मला जायचं असेल तर. त्यामुळे मी अधिक वाचन, वेगवेगळ्या प्रकारचं अवांतर वाचन सुरू केलं. दरम्यानच्या काळात एक मोठं संकट आमच्या घरी आलं. 9 फेब्रुवारीच्या दिवशी माझे जिजू, मोठे जिजू, ते 28-29 वर्षाचे असतील. माझी दिदी 26 वर्षाची आहे. तिला 8 वर्षाचा आणि 2.5 वर्षाची अशी 2 मुलं आहेत आणि ते खूप दारू पीत असल्यामुळे त्यांची किडनी लिव्हर खराब होऊन 9 फेब्रुवारी दिवशी ते एक्सपायर झाले. हा खूप मोठा संकट होता आमच्यावरती ओढावलेला, कारण वडील जे कमवत होते ते मला खर्चाला येत होतं. भाऊ जो कमवत होता तो माझ्याकडे होतं. राहायचं स्वतःचं घर नव्हतं. रिक्षावरती काय करणार आणि तिचं पुढचं आयुष्य कसं होणार, हे खूप मोठं संकट आमच्यावरती कोसळलं होतं. मी घरी गेलो, मलाही कळेना आता काय होणार. आणि त्यात जर मी मुख्य परीक्षा फेल झालो असतो तर मला पुढच्या वर्षी अजून एकदा 1 वर्ष तयारी करावी लागणार होती. पुण्यात राहावं लागणार होतं, खर्च लागणार होता, एफर्ट्स लागणार होती, तयारी करावी लागणार होती. ते फेल्युअर मला अफोर्डेबल नव्हतं. पण फेल झालो तर कसं होणार, हा भीती माझ्या मनात यायला लागली. माझ्या दिदीने मला सांगितलं, 3 दिवस होऊन गेले होते. ती म्हटली की तू 100% ही परीक्षा पास होणार आहेस, तुला इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि त्यामुळे तू पुण्याला निघून जा. तिचं ऐकून मी पुण्यात आलो. लायब्ररीमध्ये अभ्यासच करत बसलो होतो इंटरव्ह्यूचा. 19 फेब्रुवारीचा दिवस आयुष्यातला कधीच विसरू शकत नाही, कारण शिवजयंती होती आणि शिवजयंतीचं सगळ्यात मोठं गिफ्ट मला मिळालं. माझं त्याच मित्राने कॉल करून मला कळवलं, आन्सर कॉंग्रॅच्युलेशन्स, तू मुख्य परीक्षा पास झालायस. देशभरातून 15,000 जणांनी मुख्य परीक्षा दिली होती. त्यापैकी फक्त 2,800 जणांची इंटरव्ह्यूसाठी निवड झाली होती. त्यामध्ये माझा नंबर होता. पहिल्या प्रयत्नात ग्रामीण भागातून मराठी माध्यमातून 21व्या वर्षी मुख्य परीक्षा देखील मी क्लिअर केली होती. खूप आनंदाची गोष्ट होती. जे संकट कोसळलं होतं त्याच्यावर कुठेतरी मलमपट्टी झाली होती आणि आता इंटरव्ह्यूची तयारी करणं गरजेचं होतं. इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी जवळजवळ 40 दिवस मिळाले. पहिला मॉक इंटरव्ह्यू जाधव सरांकडे दिला. मी 60% अभ्यास इंग्रजीत केलेला होता. मुख्य परीक्षा मराठीत दिली होती आणि इंटरव्ह्यूचं मीडियम जाणीवपूर्वक हिंदी घेतलं होतं, कारण माझी मातृभाषा असल्यामुळे मला वाटलं की चला आपण हिंदीत घ्यायला काय हरकत आहे. मग एक मॉक इंटरव्ह्यू हिंदीमध्ये इथं दिला. त्या इंटरव्ह्यूमधले 5-6 क्वेश्चन डायरेक्टली त्या पॅनलने मला, UPSCच्या पॅनलने विचारले होते. चांगल्या क्वालिटीचा इंटरव्ह्यू झाला होता आणि तिथून मला कळलं की माझे ड्रॉबॅक्स काय आहे. आणि त्या ड्रॉबॅक्सवर काम करण्यासाठी मी म्हटलं की आपण दिल्लीला जाऊयात, कारण माझं हिंदी वीक होतं. आपलं हिंदी गावाकडचं भागते भागते पड्या असं असतं. ते मग इम्प्रूव्ह करण्यासाठी दिल्लीला जाऊ म्हटलं. मग गेलो तिकडे दिल्लीला. 30 दिवस होतो. दर 3 दिवसातून एक मॉक इंटरव्ह्यू, असे मी 10 मॉक इंटरव्ह्यू दिल्लीमध्ये दिले. हिंदी इम्प्रूव्ह केलं, भरपूर अभ्यास. इंटरव्ह्यूच्या वेळेस तर मी खूप डिटेलमध्ये जाऊन अभ्यास केला होता. जेवढा डिटेलमध्ये मी प्रिलिम किंवा मेन्सलाही नव्हता केला, तेवढ्या डिटेलमध्ये जाऊन मी अभ्यास पूर्व परीक्षेचा केला होता. म्हणजे इंटरव्ह्यूचा केला होता. उदाहरणार्थ आपल्या हॉबीजवरती प्रश्न विचारतात. मग माझी हॉबी मी सांगितली, आता मूवीज बघायला आवडतात. तर त्याचा अभ्यास मी कसा केला की मूवी, सिनेमा, फीचर फिल्म याच्यामध्ये फरक काय असतो. त्याचं फीचर असतं की पडद्यावरती इमेजेस पडतात, त्याला फेनॉमेनाला काय म्हणतात, आपल्याकडे पहिला मूवी कधी आला, दादासाहेब फाळकेंचं योगदान काय आहे, सत्यजित रेचं योगदान काय, पॅरलल सिनेमा काय असतो, कमर्शियल सिनेमा काय असतो, आपल्याला कमीत कमी ऑक्सफर्ड का मिळतात, माझा फेवरेट मूवी कोणता, तो मला का आवडतो, त्याचा डायरेक्टर कोण आहे, त्या डायरेक्टरचे वेगवेगळे मूवीजची नावं सांगा, त्याचं म्युझिक कोणी कंपोज केलेलं आहे, असं डिटेलमध्ये जाऊन अभ्यास केला. त्याचबरोबर रिसेंटली कोणता मूवी बघितला, मग इंटरव्ह्यूसाठी स्पेशल मूवी बघून गेलेलो, मग त्याचे रिव्ह्यूज वाचलेले, ते कोणी डायरेक्ट केलं ते. मग समजा मी आता अलीगड बघून गेलो होतो, त्यामध्ये LGBTचा इश्यू आहे. मग LGBT संदर्भात आपल्या कलम 377 काय सांगतं, सुप्रीम कोर्टाचा, हायकोर्टाचा काय जजमेंट आहे, युनोचं काय कन्व्हेन्शन त्याच्यात संदर्भात आहे. असं होता नव्हता तेवढा सगळा अभ्यास सगळ्या विषयाचा, म्हणजे हे हॉबीज म्हणजे एक पार्ट झाला, अशा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून गेलो होतो. त्यामुळे भरपूर अभ्यास डिटेलमध्ये जाऊन मी इंटरव्ह्यूचा केला. 7 एप्रिल 2016ला माझा इंटरव्ह्यू होणार होता. दुपारी 3:30 वाजता माझा इंटरव्ह्यू होता. मी तिथं पोहोचलो, सूट बूट घातलेलं होतं. मी तिथं गेल्यानंतर बाहेर ते गेट बघूनच मी हादरलो. आधीच मी खूप घाबरलेलो होतो, कारण आयुष्यातला खूप महत्त्वाचा तो दिवस, सगळ्यात महत्त्वाचा दिवस तो आपल्या आयुष्यातला असतो. कारण 275 मार्काचा इंटरव्ह्यू, त्या इंटरव्ह्यूमध्ये 1 मार्क जरी कमी मिळाला तर सगळं रँकिंग खालीवर होऊ शकतं आपलं. बऱ्याच जणांचं करिअर उद्ध्वस्त झालं इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे. त्यामुळे खूप महत्त्वाचा दिवस, खूप एन्झायटी असते, थोडीशी उत्सुकताही असते, एक्साइटमेंट असते. तिथं गेलो, तिथं गेटवरच ते CISFचे जवान मोठ्या मोठ्या रायफली घेऊन उभे होते. म्हटलं आता अवघड झालं आपलं. मग कसं बसा त्या गेटमधून शिरलो. दुपारी माझा इंटरव्ह्यू उन्हाळ्यामध्ये सुरू होणार होता आणि मग मी तिथं गेल्यानंतर आम्ही 6 जण होतो. त्या 6 जणांचा एका पॅनल, आम्हाला PK जोशी नावाचं पॅनल होतं, 6 जणांचा इंटरव्ह्यू ते घेणार होते. मग माझ्या आधी एक मुलगा गेला, त्याला जाऊन 20 मिनिटं झाले होते आणि इंटरव्ह्यूचा जो हॉल असतो तो थोडा दूर असतो आपल्यापेक्षा आणि बाहेर असा लाल लाईट लावलेला असतो, म्हणजे ऑपरेशन थिएटरसारखं काहीतरी ऑपरेशन चालू आहे आतमध्ये, तशा प्रकारचा तो लाईट सुरू होता. तर 20 मिनिटं त्याला जाऊन झाले. बघ पिऊनला वाटलं असेल की साधारणतः 30 मिनिटं चालतो, म्हणून तो माझ्या बोलवायला आला 20 मिनिटानंतर की अन्सार शेख कोण आहे. म्हटलं सर मैं हूँ, चलो अब आपकी बारी आहे. म्हटलं हा असं म्हणतोस की एखाद्या बकऱ्याला कापायला घेऊन चाललंय.
आधीच आपण घाबरलेलो असतो, तशात हा मनुष्य असा बोलला, त्यामुळे अजूनच घाबरलो मी. मग धगधग धगधग अशी हार्टबीट्स वाढले आणि कसं बसा तिथं जाऊन बसलो बाहेर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर. ऑपरेशन 10 मिनिटात संपेल असं वाटत होतं. पुढचे 25 मिनिटं गेले. 45 मिनिटं त्या बिचाराचा इंटरव्ह्यू चालला. तो ज्यावेळेस बाहेर पडला ऑपरेशन होऊन त्यावेळेस तो खूप नाराज दिसत होता. मला वाटलं ऑपरेशन फेल केलं वाटतं. मी खूप घाबरलो. म्हटलं आता आपलं काही खरं नाही, कारण त्यांचा जर मूड खराब केला असेल नाही तर आपलं काही खरं नाही. पण तो IPS झाला, तो सेल केला, त्याला चांगले मार्क्स होते. मग मी एंट्री केली. सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यानंतर त्यांनी मला बसायला सांगितलं आणि मग पहिला प्रश्न विचारला की यंग मॅन व्हॉट इज युअर एज, आर यू जस्ट 22, तू फक्त 22 वर्षाचा आहेस का? मला नाही सर, मी फक्त 21 वर्षाचा आहे. हे ऐकूनच ते खूप खुश झाले. अर्धी लढाई तिथंच संपली, कारण 21व्या वर्षी त्यांची मुलं काय करतात त्यांना माहीत नसतं. मी तिथं पोहोचलो. अर्धी लढाई तिथंच संपली. फ्रेंडली डिस्कशन होतं. आपल्याकडे जनरली म्हणतात की इंटरव्ह्यूला ते खूप वाईट लोक असतात, खूप त्रास देतात, असं काही नव्हतं. फ्रेंडली डिस्कशन झालं. मला असं वाटतं की माझ्या पालकांच्या वयाचे जे लोक आहेत त्यांच्याशी मी गप्पा मारतोय, अशा प्रकारचा माझा इंटरव्ह्यू सुरू होता. माझ्या फेसबुक पेजवरती आणि अकाउंटवरती इंटरव्ह्यू टाकलाय, तो वाचा तुम्ही. खूप चांगला इंटरव्ह्यू माझा झाला. 2 प्रश्न खूप गाजले, जो इथं सांगणं गरजेचं आहे. एक विचारलं की मुस्लिम युवकांचं एवढं रॅडिकलायझेशन का वाढतंय, का दहशतवादी संघटना जॉईन करताना दिसलात? आता जन्मानं मुस्लिम असल्यामुळे मला त्यांचे प्रश्न माहीत पाहिजे, म्हणून मी अभ्यास करून गेलो होतो. मग 6-7 कारणं सांगितली. त्यातलं एक कारण वहाबिझम सांगितलं. मग त्या प्रश्नातून प्रश्न उपस्थित झाला की वहाबिझम काय असतं ते सांग. मग ते सांगताना शिया सुन्नीचा उल्लेख केला. त्यांना वाटलं हा सुन्नींना टीका करतोय, मे बी हा शिया मुस्लिम असेल. म्हणून जनरली विचारलं की तू शिया मुस्लिम आहे का सुन्नी मुस्लिम आहे? म्हटलं सर इंडियन मुस्लिम आहे, बाकीच्या गोष्टीत विश्वास नाही माझा. हे उत्तर ऐकून ते शॉकच झाले, कारण 21व्या वर्षाच्या मुलाकडून त्यांना हे उत्तर अपेक्षित नव्हतं. भल्याभल्यांची दांडी उडते तिथं, आणि मी ते उत्तर देणं त्या टेन्शनमध्ये, इंटरव्ह्यूचं टेन्शन तुम्ही लक्षात घ्या, तिथं मला ते सुचणं, मी ते उत्तर देणं, कारण मी ते जगलेलो होतो. त्यामुळे बरोबर ते प्रामाणिकपणा तोंडातनं बाहेर आला. त्यांना ते खूप उत्तर आवडलं. ते खूप जण खुशीही झाले, थोडं शॉक होते, खुश झाले सगळेजण. मग शेवटी मला विचारलं, माझा इंटरव्ह्यू होत आला होता, 28-29 मिनिटं झाले होते आणि शेवटचा फेअरवेल सुरू झाला. पण 10वीला कमी मार्क्स होते, 12वीला जास्त होते, असं का झालं? मग बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, रट्टा वगैरे असं तसं. म्हटलं आता थोडी स्वतःची प्रशस्ती करावी, तर प्रशंसा करावी, म्हणून म्हटलं सर संस्कृत घेतलं होतं मी 12वीला आणि 100 पैकी 100 मिळाले होते. ते खूप खुश झाले, कारण मी सांगितलं ना संस्कृत घेणं हे रेअर असतं एखाद्या मुस्लिम मुलाला. ते म्हणले अरे माझंही संस्कृत होतं, मलाही 100 पैकी 100 होते, कसं काय मिळाले तुला? म्हटलं सर रट्टा मारला होता. आमच्याकडे तेच चालतं की एखादा स्कोरिंग सब्जेक्ट घ्या पुढे जाण्यासाठी, कळो किंवा न कळो जाकून रट्टा मारा. म्हटलं सर रट्टा मारला होता. प्रामाणिकपणे जे होतं ते उत्तर दिलं. ते म्हणले अरे मी पण रट्टाच मारलेला आहे. मग म्हणे सांग म्हणे टू गो नावाचं जे वर्ब आहे जाणे, त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? मग मला ते आठवत होतं, बुद्धम शरणम गच्छामी. म्हटलं सर गच्छ. मग व्हेरी गुड. मग म्हणे त्याचा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स सांग. म्हटलं सर रट्टा मारला होता त्यामुळे काहीच आठवत नाही. ते पुन्हा हसले. मग म्हटलं सर मला गच्छामी आठवतं. म्हटलं काय अर्थ त्याचा अर्थ? म्हटलं सर मी जातो, मी बुद्धाला शरण जातो, बुद्धम शरणम गच्छामी. म्हटलं सर तो अर्थ होतो. ते खुश झाले. मग म्हटलं एखादा श्लोक आठवतो का तुला? म्हटलं सर श्लोक आठवतो, सांगू का? तर नाही राहू दे राहू दे, आता माहीत आता येत असेल तर कशाला विचारायचं. मग ते म्हटले की यानुसार अशा प्रकारे तुझा इंटरव्ह्यू झाला आहे आणि आम्ही तुझ्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. आता प्रोटोकॉल असतो की असं म्हटल्यानंतर आपण थँक्यू सर म्हणायचं, हॅव अ नाईस डे म्हणायचं सगळ्यांना आणि निघायचं, आपल्या आपल्या वाटेला लागायचं. पण मी एवढा खुश होतो, माझा इंटरव्ह्यू संपला होता, मला कळतच नव्हतं की माझा इंटरव्ह्यू संपला. मी खूप हसत होतो, मी त्यांच्याकडे बघतच हसते. मग बाजूचा मेंबर म्हटला अन्सार नाव गच्छामी गच्छामी, जाऊ शकतोस. एवढा मोठा जोक झाला. ती लोकही खूप जोराजोरात हसली, मीही खूप जोराजोरात हसलो. मी मग तिथनं सगळ्यांना थँक्यू वगैरे म्हणून बाहेर पडलो. माझी थोडीशी तिरकट नजर गेली, सगळे असे डोकावून बघत होते, चालतं कसा हा? ते सगळं म्हटलं आता इथंही पिक्चर सुटत नाही. इंटरव्ह्यूमधून बाहेर पडलो, लिटरली मला नाचावं असं वाटत होतं, पण बाहेर CCTV कॅमेरे होते, पण म्हटलं नको, मग काहीतरी कमी मार्क्स जायचे. त्यामुळे इंटरव्ह्यू संपला. मग पुण्यात आलो. मग पुन्हा जाधव सरांनी सांगितलं इंटरव्ह्यू वगैरे चांगला गेला. सर म्हणले 100% सिलेक्शन होणार. पण म्हटलं सर 50-50 वाटतंय. पुन्हा वाट बघत होतं रिझल्टची, कधी रिझल्ट लागेल. आता रिझल्टची डेट ही लोक काही देत नसतात, कधी बॉम्ब पडू शकतो. मग हिरोशिमा आणि नागासाकी डिसाईड झालं, एकतर 9ला किंवा 10ला. हिरोशिमासाठी 9 मेला मी जाऊन बसलो सायबर कॅफेत. माझ्या रूमपासून 10 मिनिटाच्या अंतरावर होती. सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत मी त्या सायबर कॅफेत बसलो. काही खाल्लेलं नव्हतं, थोडासा नाश्ता केला होता. खूप वाट बघत होतो. माझी परिस्थिती आणि माझा संघर्ष बघितला, ज्या वातावरणातून मी येत होतो, जे संघर्ष करून मी तिथपर्यंत पोहोचलो होतो, त्या परिस्थितीमध्ये मला हा पास होणं किती गरजेचं आहे हे तुम्ही विचार करू शकता. त्यामुळे एक एक मिनिटं माझ्यासाठी इनटॉलरेबल होता. माझ्या हार्टबीट्स वाढत होत्या, ताप चढत होता, पण बोंबलायला काही लागलं नाही. सैराट बघितला असेल तुम्ही तर तुम्हाला ते त्याला नखं सापडतात बघा, तसं काहीतरी मला काहीतरी UPSCने अनपेक्षित लिंबू देऊ नये म्हणजे झालं असं मला वाटत होतं. त्यामुळे रिझल्ट काही लागला नाही. मग मी नाराज होऊन रूमवरती गेलं. म्हटलं बोंबल्याला 100% उद्या नागासाकी होणार, उद्या आपलं रिझल्ट लागू शकतो. म्हणून मी जाऊन रूमवर काहीतरी थोडंफार खाल्लं. म्हटलं झोपच आहे ना बोंबल्याला, कारण दुसऱ्या दिवशी 100% रिझल्ट लागणार होता. झोपलो नाही, काही नाही. मग सकाळी 6ला रेडी होऊन 10 वाजता पुन्हा सायबर कॅफेत जाऊन बसलो. 10 ते 4 वाजेपर्यंत रिझल्टची वाट बघितली. बोंबल्याला रिझल्ट काही लागला नाही. त्याच्या आधी सैराट बघितला होता, म्हणून तो डायलॉग आठवला की जिंदगी
जिंदगी की यही रीत है, हार की बात ही जीते है. चला म्हटलं जे होईल ते बघून घेऊ. मग मी तिथून 5 मिनिटातच उठून गेलो, कारण मला झोप येत होती. मी काही खाल्लेलं नव्हतं, मी आजारी पडेल असं मला वाटत होतं. 5च मिनिटं चालत गेलो आणि त्याच मित्राने कॉल करून कळवलं, अन्सार कॉंग्रॅच्युलेशन, देशात 361 आलायस. ही गोष्ट ऐकून मी तिथंच पडणार होतो जागेवरती. डोळ्यातलं पाणी सुरू झालं. म्हटलं थांब, सगळे रिझल्ट तू सांगितले एवढा तरी जाऊन बघू दे. मग पळत पळत गेलो. तिथं 5 मिनिटातच ती PDF डाउनलोड केली आणि तिथं रिझल्ट लागला होता. देशात 361वा आलो होतो. OBC असल्यामुळे मला आत्ताच IAS मिळालं, कन्फर्म झालं IAS होणार आहे मी. पण मग खूप आनंदी मी होतो, कारण मी एवढा टेन्शनमध्ये होतो त्या दिवशी की मी म्हणत होतो की देवा, शेवटचा का होईना येऊ दे त्या लिस्टमध्ये, कारण मला फेल्युअर अफोर्डेबल नाही आहे. मला सेट होणं गरजेचं, काहीतरी मिळवणं गरजेचं आहे, कारण माझ्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या फॅमिलीच्या. त्यामुळे मला 361 आणि मी IAS होणार ह्या बातम्या ऐकून मी खूप खुश झालो. थोडंसं रडणं झालं माझं. आणि मग पहिला फोन वडिलांना केला. फोन केला त्यावेळेस बोंबलायला आमचे वडील रिक्षा चालवत होते. फोन केला, म्हटलं अब्बा मी कलेक्टर बन गया. ते म्हटलं काय, मला ऐकायला येत नाही, रिक्षा चालवते नंतर फोन कर. म्हटलं एवढा महत्त्वाचा दिवस आयुष्यातला, त्यात यांना ऐकायला येत नाही आहे. मग आईला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं आणि देन सगळ्या गोष्टी तुम्ही TV वरती बघितल्या. आयुष्य माझं त्या रिझल्ट 10 मे नंतर सगळं चेंज झालं. पण तरी मी त्याचं जे श्रेय आहे ते लकला देत नाही. मी माझ्या परिश्रमांना आणि बाकीच्या ज्या गोष्टी मी केल्या त्याला मी देतो. काय शिकायला मिळतं. मी इथं खरं म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करायला नव्हतो आलो की UPSCची तयारी कशी करायची, प्रीची कशी करायची, मेन्सची कशी करायची, इंटरव्ह्यूची कशी करायची. ते तुम्ही थोड्या गोष्टी घेतल्या असेल त्यातून. पण मी तुम्हाला मार्गदर्शन करायला नव्हतो आलो, कारण आपला प्रॉब्लेम हा असतो की आपण खूप बाऊ करतो आपल्या गोष्टींचा. खूप मी गरीब आहे, मी ग्रामीण भागातला आहे, माझा इंग्लिश चांगलं नाही आहे, प्रिन्स दादासारखी माझी कुठे ओळख नाही आहे, त्यामुळे माझं कसं होणार, माझा कसा वशिला लागणार, अशा गोष्टीचा आपण विचार करत असतो. आणि ह्या ज्या झापड्या लागलेल्या असतात आपल्याला, मिथ्स असतात आपले, त्यामुळे आपण व्यवस्थित तयारी करत नाही. ते मिथ्स तोडण्यासाठीच मी आलो होतो. माझ्या आयुष्यामध्ये कोणी आरची नसली तरी सल्ल्याने लंगड्यासारखे खूप चांगले लोक होते आणि त्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे माझ्या आयुष्यात मी पुण्याला असताना त्या मित्रांनी मला पुस्तकं पुरवली. त्या पुस्तकांचे मी कधी झेरॉक्स काढल्या, पैसे पुरवले, त्या पैशातून पुस्तकं घेतली, नंतर त्यांना ते पैसे परत केले. एका मित्राच्या रूमवरती मागच्या 1.5 वर्षापासून मी राहतो, त्यांनी माझ्याकडून कधीच रेंट घेतलं नाही. असे चांगले मित्र मिळाल्यामुळे त्यांचाही खूप मोठा वाटा आहे, आईवडिलांचा वाटा आहे, शिक्षकांचा वाटा आहे, सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे. नंतर माझे हार्डवर्क, या सगळ्यांचं मिळून मला हे यश मिळालेलं आहे. काय असतात आपले मिथ्स, जे मिथ्स आपल्याला तयारी करू देत नाही, जे नेहमी आपल्या विचारामध्ये येतं की अरे ग्रामीण भागातून मराठी ओळख नाही, हे ते असं सगळं, त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित तयारी करू देत नाही. तसं माझ्या बाबतीत काहीच नव्हतं. एका ग्रामीण भागातून, झोपडपट्टीतून जन्म होऊन मी इथपर्यंत आलो होतो. गरिबी मी बघितलेली होती, सगळे सामाजिक प्रश्न, सगळे ऑड, सगळे चॅलेंजेस मी फेस केलेले होते, सगळ्या गोष्टी मी फेस केलेल्या होत्या. तिथपर्यंत पोहोचलो. ओळख लागते, माझी तर काही ओळख नव्हती, पैसा लागतो तेही नव्हता माझ्याकडं. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या नसतात, तेच सांगण्यासाठी मी इथं मला वाटतं मी आलेलो होतो. या सगळ्या गोष्टी माझ्याकडं नव्हत्या, तरी देखील मी जर करू शकलो तर तुम्ही लोक ह्या गोष्टी का करू शकत नाही? माझ्यासारखा एखादा ग्रामीण भागातला मराठी माध्यमातून शिकलेला गावठळ मुलगा जर एवढी मोठी परीक्षा, जिथं 4.5 लाख विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून येतात, एलिट क्लासचे असतात, IITचे असतात, श्रीमंत बापाची मुलं असतात, तिथं जाऊन जर मी करू शकतो एका रिक्षा चालकाचा मुलगा, तर तुम्ही लोक ही परीक्षा का पास करू शकत नाही? हा खूप मोठा प्रश्न आहे. आमचा जालना जिल्हा 1981ला तयार झाला आणि 1981 ते आतापर्यंत 35-36 वर्ष झाली. त्या एवढ्या वर्षामध्ये एकही IAS आमच्या जालना जिल्ह्यातून झालेला नव्हता. मी पहिला IAS आहे आमच्या जालना जिल्ह्याचा, तेही वयाच्या 21व्या वर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये मी ते करू शकलो. काय कारण आहेत, काय माझ्या यशाचं रहस्य काय लागतं UPSCमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काय गोष्टी आवश्यक असतात? मला वाटतं पहिली जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विल लागते, इच्छाशक्ती लागते, की काहीही झालं तरी मला ही परीक्षा पास करायची आहे. कितीही संकट येऊ दे, कितीही अडचणी येऊ दे, कितीही दुर्गुण असू दे, मला काहीही झालं तरी ही परीक्षा पास करायची आहे. ही स्ट्रॉंग विल, ही स्ट्रॉंग इच्छाशक्ती आतून पेटलेलं असणं आपण खूप गरजेचं असतं. सेल्फ मोटिवेशन खूप गरजेचं असतं की हो मला UPSC करायचं आहे, पण UPSC मला का करायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देखील माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस हा खूप मोठा अभ्यास आहे, खूप भयंकर अभ्यास आहे, खूप भयंकर परीक्षा आहे आणि त्यातून आपल्याला खूप चिडचिड होते, अभ्यास करताना फ्रस्ट्रेशन येतं. मग आपण म्हणतो की जाऊ द्या सगळं सोडून मी माझ्या कामाला कुठेतरी लागतो. पण त्यावेळेस आपल्याला IAS का व्हायचं या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर फक्त 5 मिनिटं डोळे झाकायचे आणि ते उत्तर समोर आणायचं. माझं उत्तर काय होतं? ते भ्रष्टाचार, मी शोषित होतो. त्याचबरोबर जे सामाजिक प्रश्न म्हटलं आमच्या घरामध्ये बघितले ते सगळं मी इमॅजिन करायचं, म्हणायचं की अरे हेच बदलण्यासाठी मला अभ्यास करून IAS व्हायचं आहे. आणि मग मी 5 मिनिटात पुन्हा एनर्जी घेऊन लागायचो. ते स्ट्रॉंग इच्छाशक्ती, डिटर्मिनेशन असणं गरजेचं असतं.
दुसरी गोष्ट, आयुष्यामध्ये खूप सकारात्मक असणं गरजेचं असतं. पॉझिटिव्ह असावं आपण सगळीकडं. माझ्या आयुष्यामध्ये संकटांची कमी नव्हती, पावली संघर्ष होता, तरी देखील मी माझ्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह होतो. आपल्याला जर कोणी दगड फेकून मारला तर उचलून तोच त्याला मारण्याऐवजी त्यापासून छोटासा एखादा महाल बनवण्याचं कौशल्य शिकलं पाहिजे. आयुष्यात पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. कुठेतरी सगळं काहीतरी चांगलं होणार आहे, हॅपी एंडिंग होणार आहे कुठेतरी आपल्या मूवीची, सॅरडसारखी नसली तरी वेगळ्या प्रकारची अशी काहीतरी हॅपी एंडिंग होईल, हा विश्वास ठेवून आपण पॉझिटिव्ह आपल्या आयुष्यामध्ये राहणं अतिशय गरजेचं असतं. सकारात्मक असलं पाहिजे आयुष्यात, कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तरी. तिसरी गोष्ट, अर्थातच हार्डवर्क लागतं, कारण सहजासहजी अवकाशातून यश टपकत नसतं. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. 10 ते 15 तास या दरम्यानच अभ्यास करावा लागत असतो. ते हार्डवर्क घेण्याची क्षमता असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे. त्यामुळे परिश्रम प्रचंड करावे लागतात. बरं, ते परिश्रम जरी हार्डवर्क असलं तर थोडंसं स्मार्ट वर्क करावं लागतं. बरं, जर बघा स्मार्ट वर्क म्हणजे शॉर्टकट असतो काय? यशाला शॉर्टकट नसतं. स्मार्ट वर्क म्हणजे काय की सगळा आपण अभ्यास करतच असतो, त्यापैकी काही गोष्टी अशा असतात की त्या खूप महत्त्वाच्या असतात, त्याच्यावर जास्त फोकस करणं. स्मार्ट वर्क ज्याची व्याख्या मला कळते ते म्हणजे हार्डवर्क इन द राईट डायरेक्शन. ते म्हणजे स्मार्ट वर्क, ते करता आलं पाहिजे. म्हणजे पॉलिटीचा अभ्यास करताना सगळाच अभ्यास करायचा. पण सध्या चर्चेमध्ये ज्या गोष्टी आहेत, स्पेशली भारत नेपाळ संबंध खूप खराब झालेले आहे. न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपचा विषय सुरू आहे. भारताच्या त्या N5च्या ग्रुपमध्ये एंट्रीचा विषय आहे, किंवा रिसेंटली म्हटलं तर कलम 356 खूप न्यूजमध्ये आहे. आता हा अभ्यास आपण जनरली सगळ्या विषयासोबत पॉलिटीमध्ये सगळे विषय अभ्यासताना याचा अभ्यास करतो. पण स्मार्ट वर्क काय असतं की आपण याच्यावरची जास्त लक्ष देतो. ते जास्त लक्ष स्मार्ट वर्क करणं देखील गरजेचं असतं. पुढच्या गोष्टी गरजेच्या असतात ते म्हणजे फोकस. अभ्यास करताना आपल्या डोळ्यासमोर फक्त अभ्यासच असला पाहिजे. आपण बाहेर कुठं चहा घ्यायला जरी गेलो तरी आपल्याला तिकडे UPSCच दिसली पाहिजे, जे आपलं ध्येय तेच दिसलं पाहिजे. आपल्या रूममध्ये सगळीकडे आपण आपल्या नोट्स वगैरे चिकटवल्या पाहिजे. विचित्र पद्धतीचे फोटो वगैरे चिकटवतात लोक 21व्या वर्षी, तसं काही असू नये. आपल्या फक्त नोट्स आपण चिकटवल्या पाहिजे. सगळीकडे आपल्याला फक्त आपलं ध्येय दिसलं पाहिजे. 15 तास नुसतं लायब्ररीमध्ये जाऊन बसून उपयोग नाही आहे. तो अभ्यास क्वालिटीचा देखील झाला पाहिजे. त्यासाठी फोकस गरजेचा असतो. मी बऱ्याचदा लायब्ररीमध्ये जायचो, जेव्हा कधी मी जायचो लायब्ररीमध्ये त्यावेळेस व्हायचं असं की कबाब मी हड्डी म्हणून माझा रोल असायचा. मी बेंचावरती बसायचो, माझ्या बाजूला एक मुलगा, इकडून त्याची बहीण नसणारी मुलगी, असे आम्ही तिघे बसलेले असायचो. आणि मग तो इकडून बघायचा आणि तो तिकडून बघायचे. मी पडदा होतो मधला, चिलमन म्हणतात त्याला. ते खूप चांगली शायरी आहे की यहाँ चिलमन से हम झाके, वहाँ चिलमन से वो झाके, लगा दो आग चिलमन में ना हम झाके ना वो झाके. अशा काही काही गोष्टी लोकांच्या सुरू असायच्या लायब्ररीमध्ये. त्यामुळे फोकस असणं अभ्यासामध्ये खूप गरजेचं असतं. 15 तास नका करू, 10 तासच अभ्यास करा, पण तो फोकस ठेवून अभ्यास करा. डेडिकेशन देखील खूप गरजेचं असतं ह्या एक्झामिनेशनमध्ये. आपली श्रद्धा असावी अभ्यासाला, खूप वाहून दिलेला असावा आपण त्या एक्झामिनेशनसाठी. कारण बऱ्याचदा लग्न समारंभ असतात, कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये आपण जातो आणि मग ते आपण थोडंसं डिस्ट्रॅक्ट होतो आपल्या ध्येयापासून. तर डेडिकेशन असणं खूप गरजेचं आहे की मला UPSC आधी पास करायचं आहे, बाकीच्या गोष्टी नंतर. मग मी माझे मित्रमैत्रिणी यांना थोडंसं बाजूला केलं होतं, कॉलेज थोडंसं बाजूला केलं होतं, ज्या गोष्टी मला आवडायच्या त्या गोष्टी देखील मी बाजूला केल्या होत्या. मला बरं तर मध्ये जिम वगैरे लाव, पण माझ्याकडे वेळ नव्हता आणि पैसाही नव्हता. मला जास्तीत जास्त अभ्यास करायचं होतं. बोबड्याला हेल्थ वगैरे नंतर करता येतं ट्रेनिंगला गेल्यानंतर, पण मला UPSC पास करणं हे गरजेचं होतं. ते डेडिकेशन आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. शेवटचं म्हणजे आपलं जे असतं ते संयम आणि चिकाटी. संयम का गरजेचं असतं, सातत्याने संयम का गरजेचं असतं? संयम याच्यासाठी की वयाच्या 21व्या वर्षी होत आहेत आणि वयाच्या 31व्या वर्षी होता येतं. मग ते 6 अटेम्प्ट दिलेपर्यंत आपल्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे. कारण 21व्या वर्षी होणं थोडंसं दुर्मिळ असतं. त्यामुळे आपल्याला 1-2 अटेम्प्ट मे बी द्यावे लागेल. त्याची आपली मानसिकता तयार होणं, ते संयम असणं खूप गरजेचं आहे. सातत्य का लागतं की आज 15 तास केला आणि उद्या 2 तास केला, त्याला अर्थ उरत नाही. आपल्याला एक कन्सिस्टंटली अभ्यास करणं अतिशय गरजेचं असतं. ते जर तुम्ही करू शकता, ह्या ज्या रिक्वायरमेंट्स आहे ही परीक्षा पास करण्यासाठी, त्या जर तुम्ही करू शकता, तर मला वाटतं की माझ्यासारखा एक मुलगा जो एवढ्या वाईट परिस्थितीमधून आला होता, सगळ्या गोष्टी ज्याने भोगलेल्या होत्या, तो जर वयाच्या 21व्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टी करून IAS होऊ शकतो, तर जगातला कुठलाही व्यक्ती IAS होऊ शकतो. पण त्याचं कारण तुमचं पर्सनल असलं पाहिजे की तुम्हाला का व्हायचं आहे, तुमचा चॉईस असला पाहिजे. फक्त माझी गर्लफ्रेंड म्हणली, बॉयफ्रेंड म्हटला म्हणून क्लास लावला असं होऊ नये, किंवा आई वडील म्हणले म्हणून करा असं नाही. स्वतःचं काहीतरी एक ध्येय असावं. ह्याचं उत्तर तुम्हाला मोटिवेट करेल, सेल्फ मोटिवेशन देईल, आतून तुमची एनर्जी देईल. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस विचारतात की तुम्हाला IAS का व्हायचं आहे, त्याचं उत्तर तुमचं रेडी असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला वाटतं की तुम्ही IAS होऊ शकता. पैसा वगैरे लागत नाही, प्रिन्ससारखी परिस्थिती असू नये, आर्ची असं नसं काही जास्त फरक पडत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला असं वाटतं की तुम्ही IAS होऊ शकता. तेच सांगण्यासाठी, तोच मेसेज देण्यासाठी मी इथं आलो होतो.
खरं म्हणजे 4 वर्ष माझ्या फॅमिलीला मी खूप कमी वेळ दिलेला आहे आणि आता सगळे पास झाल्यानंतर सेलिब्रेशन आपण करत असतो, पण माझ्या फॅमिलीला मला वेळ देता आलेला नाही आहे. तुम्ही जरी मला वाटत नाही तुम्ही बघितलं किंवा नाही, मी जवळपास महाराष्ट्रातले अर्धे जिल्हे कव्हर केलेले आहेत. सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन मी ह्याच गोष्टी सांगतोय, कारण आपल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षाकडे वळणं आणि तयारी करून मोठं स्वप्न बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच मी परवा दिवशी कोल्हापूरला, काल बेळगावला आणि आता साताऱ्याला अशा प्रकारे मी महाराष्ट्रभर फिरून विद्यार्थ्यांना त्याच गोष्टी सांगतोय. त्याच गोष्टी सांगण्यासाठी इथं आलो होतो. खरं म्हणजे अजून खूप बोलायची इच्छा आहे, पण थोडासा आजारी असल्यामुळे जास्त गोष्टी बोलू शकत नाही. शेवटी जर मला विचारलं की काय भावना आहेत माझ्या हे यश मिळाल्यानंतर मला कसं वाटतंय किंवा काय मी एक्सप्रेस करू शकेल शब्दात, तर ओम शांती ओम बघितला असेल तुम्ही, तर त्या शाहरुख खानचा डायलॉग आहे आणि त्याच माझ्या भावना आहेत कि इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं किसी चीज़ को अगर सच्चे दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में जुट जाती है. मला इथं बोलवलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचा खूप आभारी आहेत. तुमच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा आणि चांगले अधिकारी, एक चांगले नागरिक व्हा. थँक्यू.